नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही अध्यापनाचा घटक आहे तो म्हणजे दवात आलीस भल्या पहाटी ह्या कवितेवर संपूर्ण स्पष्टीकरण, आशय आणि भावार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। त्याचं रसग्रहणही केलेलं आहे। म्हणजेच आज आपण इयत्ता 11वी मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील दवात आलीस भल्या पहाटे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय व कृती पाहणार आहोत। म्हणून तुम्ही वही आणि पेन तयार ठेवायची आहे। संपूर्ण कृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। पूर्ण कृती लिहायची विद्यार्थी मित्र, कोणीही मागे राहायचं नाही। अत्यंत महत्त्वाचं हेच परीक्षेला विचारलं जाणार आहे, म्हणून तुम्ही पूर्ण कृती लिहून घ्या। कारण वह्या मी नंतर चेक करणार, प्रत्येकाच्या वह्या चेक होतील प्रत्यक्ष कॉलेज भरल्यानंतर। लक्षात आलं? चला तर मग स्वाध्याय कृतीला सुरुवात करूयात। दवात आलीस भल्या पहाटी, स्वाध्याय व कृती। विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय कृतीमध्ये आपण सुरुवात करणार आहोत पहिल्याच कृतीला। कविता क्रमांक 6वी, दवात आलीस भल्या पहाटी। कवितेवर आधारित स्वाध्याय व कृती। कृती क्रमांक 1, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। शुक्राच्या तोऱ्यात म्हणजेच 4 पर्याय दिलेले विद्यार्थी मित्र हो, त्याप्रमाणे हे 4 पर्यायांमध्ये खाली मी उत्तर दिलेलं आहे। या ठिकाणी तिसरा जो काही पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे। तो योग्य पर्याय या ठिकाणी आहे, शुक्र ताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कवी मनात। त्यानंतर दुसरी कृती आहे ती म्हणजेच हिरवे धागे म्हणजेच काय। 4 कृत्या दिलेल्या आहेत, त्यापैकी ताजा प्रेमभाव म्हणजे चौथा जो काही पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे। तिसरी कृती सांग धरावा कैसा पारा म्हणजेच या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी पहिला जो पर्याय आहे पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव, हे योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढची कृती आहे विद्यार्थी मित्र हो, पुढची कृती अभ्रांच्या शोभेत एकदा म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो पहिला योग्य पर्याय आहे। आकाशात अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे असं त्याचं योग्य उत्तर आहे। पुढच्या कृतीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो। पुढची जी कृती आहे ती म्हणजे कृती क्रमांक 2, प्रेयसीच्या दृष्टीभेटीनंतर प्रेयसी विषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा। 8 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, प्रेयसीचे नाव काय। या ठिकाणी जर आपण विचार केला, त्याची उत्तरे मी मागे दिलेली आहेत, पुढच्या पानावर दिलेली। ती ओळून पाहणे का विसरली असावी। भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी द्यावी। ती कुठे राहते, तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे। तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहेत का। तिचे डोळे कोणता इशारा देतात। तळहाताच्या नाजूक रेषांवर प्रेमाचा भवितव्याचे भाकीत कुणी करावे। त्याची उत्तरं पुढे दिलेली आहेत विद्यार्थी मित्र हो, पुढच्या पानावर त्याची संपूर्ण उत्तर आहेत। पहिल्या त्या ठिकाणी उत्तर आहेत ती वळून पाहणे का विसरली असावी, त्याचं पहिलंच त्या ठिकाणी उत्तर आहे। बघा, भूतकाळातील प्रेम विसरले असल्यास आता ओळख कशी द्यावी असं त्याचं त्या ठिकाणी उत्तर आहे। म्हणजेच प्रेयसीचे नाव काय आहे दिलेलं नाही आहे। म्हणजे थोडक्यात हे जे काही प्रेयसीच्या भेटीनंतर प्रेयसीविषयी कवीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न त्या ठिकाणी निवडायचे आहेत। कोणकोणते निवडायचे आहेत, काय आहेत ते त्या ठिकाणी पुढे उत्तर मी दिलेली आहेत। 5 प्रश्न त्या ठिकाणी निवडलेले आहेत। ती वळून पाहणे का विसरली असावी। भूतकाळातील प्रेम विसरले असल्यास आता ओळख कशी द्यावी। तिसरं, तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत आहेत। चौथं, तिचे डोळे कोणता इशारा देतात। 5, तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे। असे 5 प्रश्न त्यावेळेस कवीच्या मनात निर्माण झालेले होते। कृती क्रमांक 1 खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा। वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी। उत्तर, अनोळख्याने ओळख कशी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची इथल्यात जर बुजली रांग। हे त्याची त्या ठिकाणी कवितेची ओळ आहे, उत्तर आहे। पुढच्या कृतीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो। पुढची कृती आहे तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात, मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल। उत्तर, तळहाताच्या नाजूक रेषा कोणी वाचाव्या कोणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखांवरी अनशुभ्र चांदण्या कोणी गोंदाव्या। असं थोडक्यात त्याचा पूर्ण अर्थ दिलेला आहे।
पुढे जाऊयात विद्यार्थी मित्र हो, पुढच्या कृतीकडे जाणार आहोत आपण. पुढची जी कृती आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजेच विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तो आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस. उत्तर दवांत आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत ऐकता जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा. असं त्याचं थोडक्यात उत्तर आहे. पुढच्या कृतीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. पुढची जी कृती आहे ती म्हणजेच अत्यंत सुंदर आणि अत्यंत हवीहवीशी वाटणारी अशी ही कृती आहे. चला तर मग जाऊयात आपण. कृती क्रमांक 3 अ सूचनेप्रमाणे सोडवा. पहिलीच कृती आहे त्यामधली. पहाटी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. कवीची प्रेयसी कवीला भेटण्यासाठी कोणत्या वेळी आली? ती पहाटी. दुसरी कृती आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं कवीची प्रेयसी केव्हा आली? कवीची प्रेयसी दव भरल्या पहाटेच्या संधिकाली आली. दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या एका वाक्याचा प्रश्न आहे तो म्हणजेच डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती? कवीने डोळ्यांना डाळिंबाची त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. डाळिंबासारखे डोळे आहेत अशी उपमा कवीने त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी उत्तर कवींनी दिलेलं दिसून येतं. तिसरं कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत? कवीला जाणवलेली प्रेयसीची पावले तरल शोभा आणि आठवणींचा मंद गंध पेरत जाणारी आहेत. चौथं प्रेयसीच्या आठवणींसाठी कवितेत आलेले 2 विशेषणे कोणती? उत्तर प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत कोमल व ओल्या ही 2 विशेषणे वापरलेली आहेत. पाचवं अनोळख्याने हा शब्द कोणासाठी वापरले आहेत? अनोळख्याने हा शब्द कवीने स्वतः करता त्या ठिकाणी वापरलेला आहे, कारण की काल्पनिक प्रत्यक्ष स्वरूपात ही प्रेयसी नाहीच आहे. कृती क्रमांक 3 मधील आ खालील चौकटी पूर्ण करा. पहिली 1, 2, 3, 4 चौकट आहेत. कवितेचा विषय पहिलाच, कवितेतील मध्यवर्ती कल्पना दुसरी, कवितेतील तुम्हाला आवडलेले शब्द समूह तिसरा, कवितेतील छंद चौथा. त्याबद्दल अनुक्रमे आपण एक एक उत्तर पाहणार आहोत. पहिलं कवितेचा विषय प्रेमातील परस्पर विरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मनस्थिती टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन करणे हा प्रस्तुत कवितेचा मूळ विषय आहे. त्यानंतर कवितेचे मध्यवर्ती कल्पना दुसरा प्रश्न दुसरी चौकट आहे ती म्हणजेच दवात आलीस भल्या पहाटी ही कविता कवी बासी मर्ढेकरांची कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य चित्रण आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीची भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी त्या ठिकाणी कवी जे आहेत त्यांच्याशी वागली. तेव्हा कवी मन व्याकुळ झाले. येथे कवीने प्रेमातील परस्पर विरोधी संमिश्र भावभावनांचे व हळव्या भाववृत्तीचे चित्रण अत्यंत तरल शब्दात व संयमित शब्दात केलेलं आहे. तिसरा चौकट आहे शुक्राच्या तोऱ्यात तरल पावलांमधील शोभा, हिरवे धागे, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा कोमल ओल्या आठवणींची रान. असं थोडक्यात त्या ठिकाणी त्याचं उत्तर सांगता येईल. चौथीची चौकट आहे ती म्हणजेच तळहाताच्या नाजूक रेषा तांबूस निर्मल नखांवरी आणि शुभ्र चांदण्या कोणी गोंदाव्या, अभ्रांच्या शोभेत मंद पावलांमधल्या गंधा. हे शब्द समूह यातील कल्पना सौंदर्य व आशय सौंदर्यामुळे मनाला भावतात. चौथं प्रस्तुत प्रेम कविता मुक्त छंदात्मक त्या पद्धतीने ती रचलेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं ही कविता मुक्त छंदात्मक स्वरूपात रचलेली आहे. कृती क्रमांक पुढचा आहे काव्य सौंदर्य. त्यातील अ डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर आहे दवांत आलीस भल्या पहाटी ही प्रेम कविता कवी बासे मर्ढेकर यांनी लिहिली आहे. यात त्यांनी प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते. अत्यंत मृदू स्वरूपात चित्रण केलेले आहे. कवी म्हणतो लक्ष भलतीकडेच दाखवून प्रेमपिपासा लपवणारी तुझी चंचल नजर मला खुणावत आहे. तुझे सौंदर्य मला मोहत आहे. तुझ्या डोळ्यात दिसणारी ती लाजेची प्रेमाची लाली पाहण्याचा तो पाऱ्यासारखा निसटणारा सुखद क्षण मी कसा बरे त्या ठिकाणी धरून ठेवणार असं कवी या ठिकाणी म्हणतो आहे. येथे कवी प्रेयसीच्या रूप सौंदर्याचे अत्यंत रसिकतेने वर्णन करतो. तिच्या डोळ्यांतील लाजेच्या प्रेमाच्या लालीला डाळिंबाची उपमा देत कवी कोमल प्रेमभाव
नेमकेपणाने चित्रित करत आहे. प्रेमानुभूती या ठिकाणी संयमित प्रेमानुभूती निर्माण झालेली आहे. आ जवळून गेलीस पेरीत आपल्या मंद पावलांमधल्या गंधा. या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, दवात आलीस भल्या पहाटी ही प्रेम कविता कवी बासी मर्ढेकर यांनी लिहिली आहे. यात त्यांनी प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे अत्यंत तरलपणे चित्रण केलेले आहे. अत्यंत मृदू स्वरूपात त्याचं चित्रण या ठिकाणी आपल्याला करताना ते दिसलेले आहे. ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भाव्यरम्य वर्णन आहे. अशाच एका भल्या पहाटे दव पडण्याच्या वेळी आठवणींच्या धुक्यात हरवलेल्या कवीला तिच्या येण्याचा भास झाला. विरल सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना ती आली. सकाळी ती आली. अरुणोदय म्हणजे सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ती आली. आठवणी आणि आठवणीचा गंध मनात पेरत हळूवार पावलांनी ती निघून गेली, असा आशय या ओळीत व्यक्त होतो. येथे कवी कोमल प्रेमभाव मनाच्या कप्प्यात जपलेल्या प्रेयसीच्या आठवणी यांच्याविषयी बोलत आहे. प्रेमवेड्या मनाच्या हळव्या भाववृत्ती कवीने येथे अत्यंत तरलपणे टिपल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रेमानुभूती ही अत्यंत कोमल मृदू अशी पवित्र गोष्ट आहे. पुढची कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रस्तुत प्रेम कवितेचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र, दवांत आलीस भल्या पहाटी ही कवी बासी मर्ढेकरांची कविता म्हणजेच प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य चित्र आहे. ही फक्त प्रेम कविता नाही तर भाव कविता आहे. या कवितेत काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य व अत्यंत सुंदरतेने या ठिकाणी आशय सौंदर्य पुरेपूर आढळून आलेलं आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली ती तिच्या तरल पावलांमधील शोभा या शब्द समूहातील कल्पना सौंदर्य, डोळ्यांमधील डाळिंब या प्रतिकारांद्वारे हे प्रतीक जे होते त्या प्रतिकारांद्वारे टिपलेले रूप सौंदर्य, त्यामुळे वेगळेपणामुळे ही कविता उठून दिसते. ही कविता भावोत्कट असून प्रेमातील परस्पर विरोधी संमिश्र भावभावनांचा व हळव्या मनाचा, हळव्या स्वरूपातील मनाच्या मनोवृत्तीचा अत्यंत सूक्ष्मतेने वेध घेते. मुक्त छंदात्मक ही कविता आहे. ही कविता प्रयोगशील आहे कारण पुढे जराशी हललीस नजर, त्या ठिकाणी ती हल्ली नजर फिरवलीस, नंतर अर्धविरामाचा वापर करत मागे या शब्दाची विशिष्ट मांडणी कवीने या ठिकाणी अत्यंत सुंदर, अत्यंत व्यवस्थितरित्या केलेली आहे, जेणेकरून वाचक मनात मागे या शब्दाविषयी कुतूहल जागे होते. ही भेट प्रत्यक्षातील आहे की स्वप्नातील आहे याचा अंदाज येत नाही. ही कविता प्रत्यक्षात प्रेयसीने पाहिलेली आहे का असा कुठेच अंदाज येत नाही. त्या प्रेमाची भवितव्य ही कवीने अर्ध्यावर सोडून दिलेली आहे. अर्ध्यावरच त्या ठिकाणी वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, त्या ठिकाणी अर्ध्यावर सोडून दिल्याचे आपल्याला ती दिसून येते. त्यानंतर त्यामुळे वाचकांच्या मनात त्यांच्या व तिच्या प्रेमाच्या या अनाकलनीय भवितव्याविषयी उत्कंठा वाढते. कविता मुक्त छंदात असली तरी कवीने आलीस जवळून अडलीस अशा ह्रस्व शब्दांद्वारे आंतरिक लय साधली आहे आणि तिच्या तिसऱ्या कडव्यानुसार त्यापासूनच 6व्या कडव्यापर्यंत यमक अलंकाराचे उत्कृष्ट रीतीने वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या कवितेत रचनेच्या दृष्टीने नाविन्य आढळते. या कवितेतील प्रियकर सौंदर्यसक्त रसिक आहे. या ठिकाणी कवी जे प्रियकर आहेत ते सौंदर्यसक्त रसिक आहेत व तिच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला असला तरी त्याचा अनुभव तो संयतपणे म्हणजे संयमपणे व्यक्त करतो आहे. तीच हवी असा त्याचा हट्टास अजिबात नाही. ती जरी कायम सोबत नसली तरी तिच्या आठवणींची कुपी तो आनंदाने जपतो आहे व त्या आठवणींच्या कुपीतील सुगंधाचा आस्वाद तो अधूनमधून आवडीने घेत राहतो. असा संयमित प्रेमानुभव या ठिकाणी कवीने व्यक्त केलेला आहे. अशा प्रकारे रचनेच्या आशयाच्या दृष्टीने त्यांची प्रेमकविता अगदी वेगळी ठरलेली आपल्याला दिसून येते. पुढच्या कृतीकडे जाऊयात. पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीची भेट झाली. तिच्या येण्याचे कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचलता, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली. तेव्हा कवी मन व्याकुळ झाले असा आशय कवितेतून या ठिकाणी व्यक्त झालेला दिसून येतो. विद्यार्थी मित्र, अशा वेगळ्या पद्धतीचा आशय या कवितेत आलेला आहे. पुढची कृती आहे रसग्रहण. खालील कवितेचं रसग्रहण करायचं म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. रसग्रहणामध्ये दवात आलीस भल्या पहाटी
या कवितेचं थोडक्यात रसग्रहण करा. उत्तर आहे दमात आलीस भल्या पहाटे. ही कवी वासी मर्ढेकरांची लिहिलेली प्रेम कविता आहे. प्रेमातील परस्पर विरोधी भावना, प्रेमाचे अनाकलनीय भवितव्य, विरह, हळवी मनस्थिती टिपत प्रेयसीच्या आगमनाच्या भावरम्य आठवणीचे वर्णन करणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे. हा प्रस्तुत कवितेमधील या ठिकाणी महत्त्वाचा विषय बासी मर्ढेकरांनी मांडलेला आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी भेट झाली. तिच्या येण्याने कवीच्या मनाचे आकाश उजळून निघाले. तिच्या चालण्यातील शोभा, तिची चंचल नजर, तिचे हसणे यामुळे कवीचे मन मोहरून गेले. परंतु ती ओळख असूनही अनोळख्यासारखी वागली. तेव्हा कमीवन जे कवीचं मन असतं ते व्याकुळ झालेलं आहे असा आशय या कवितेतून थोडक्यात व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त प्रेम कविता नाही तर भावकविता आहे. या कवितेची भाषा भावोत्कट तरल असून सूक्ष्म भावभावनांची आंदोलने टिपणारी आहे. रसिकपणे प्रेयसीच्या रूपसौंदर्याचा, चालीतील मनमोहकपणाचा आस्वाद घेता घेता प्रेमाच्या अनाकलनीय भवितव्याचा वेध घेऊ पाहणारी या ठिकाणी ही कविता आहे. आपल्या अनुभवाची कलात्मक सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली या कवितेत आपल्याला आढळून आलेली आहे. म्हणजे ही कविता अशा स्वरूपाची या ठिकाणी मांडलेली आहे. या कवितेत कवीने नव्या आशयाचे प्रतीक प्रतिमांचा चपलकपणे वापर केलेला आढळून येतो. हिरवे धागे, तळहाताच्या नाजूक रेषा, डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा या प्रतिमा खुलून बोलक्या झालेल्या दिसून येतात. त्या सूचकपणे कवितेत पेरल्या आहेत. येथे भाषेसह विराम चिन्हांचाही नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, पुढे जराशी हललीस, त्या ठिकाणी पुढे जाऊन हसलीस. नंतर कवीने अर्धविरामाचा वापर करत मागे या शब्दाची थोडक्यात मांडणी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेली. ही प्रेम कविता मुक्त छंदात रचलेली असून समर्पक शब्दात कवीच्या भावना व्यक्त करते. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीच्या तळमळीचे, विरहाचे, मनाच्या व्याकुळतेचे येथे दर्शन घडते. त्यामुळे कविता वाचल्यानंतर शृंगार रसाचा या ठिकाणी प्रत्यय येतो. शृंगार रस या ठिकाणी निर्माण होतो. शृंगार रस म्हणजेच स्त्री व पुरुष एकमेकांच्या आकर्षणामुळे तयार झालेला हा रस असतो. अडलीस, आलीस अशा ह्रस्व शब्दांमुळे व काही कडव्यात यमक योजल्यामुळे कवितेत आंतरिक लय साधली गेली आहे. प्रस्तुत कवितेचे रचना सौंदर्य, त्यातील कल्पना सौंदर्य अप्रतिम आहे. त्यामुळे ही कविता मला खूप आवडली आहे. खूप मनाला भोवून गेलेली अशी कविता आहे. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सुंदर अशी ही कविता या ठिकाणी कवींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता प्रेमानुभूतीची प्रत्यक्ष स्वरूपात प्रेयसी कवींना भेटलेली नाहीये, पण अत्यंत संयमित, भावोत्कट, भावनात्मक ही प्रेम कविता आहे. अत्यंत सुंदर कविता आहे. याच्यावर आधारित संपूर्ण कृती, जेवढी काही स्वाध्याय कृती होती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या ठिकाणी स्वाध्याय व कृतीही संपलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही संपूर्ण स्वाध्याय लिहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र हो, काही जर काही अडचण असेल तर वैयक्तिक कमेंट्स करा. कविता चांगली वाटली असेल, समजली असेल तरीही वैयक्तिक कमेंट्स करा. आणि निश्चितपणे या संपूर्ण व्हिडिओला पूर्णतः व्यवस्थित पाहायचंय, निरखून पाहायचंय. तत्पूर्वी धन्यवाद विद्यार्थी मित्र. पुन्हा पुढच्या तासाला नवीन घटक घेऊन तुम्हाला मी तुमच्यासमोर सादर होणार आहे. पुढच्या घटकापर्यंत धन्यवाद. विश्रांती घेतो, पूर्णविराम घेतो आणि मग पुढच्या तासाला भेटतो. धन्यवाद विद्यार्थी.